नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे। आज आपण बाजारातून फणस आणणार नाही, तर थेट आपल्या झाडावरून फणस काढणार आहोत। ते घरी आणून कसा पिकवायचा ते पाहणार आहोत आणि त्यानंतर त्याचे घरी उन्हात वाळवून वर्षभरासाठी काचेच्या भरणीत साठवण करणार आहोत। झाडापासून ते भरणीपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आज आपण एकत्र पाहूया। चला तर मग। हे पहा, आपला कापा फणस आहे। फणसाचे टोकदार काटे जेव्हा थोडे सपाट आणि मऊ होतात तेव्हा फणस काढायला तयार झाला आहे असे समजावा। चला, आपण हा फणस अगदी काळजीपूर्वक झाडावरून काढून घेतला आहे। हे आपण पाहतोय झाडाला लागलेली फणस। कापा फणसाचं झाड आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर यावर्षी फणस लागलेले आहेत आणि खाण्यासाठी खूप सुंदर आणि गोड आहे हा फणस। आणि खूप मोठं जुनं झाड आहे, फार वर्षापूर्वीचं, आणि खूप फणस लागतात। आणि आरोग्यासाठी हे खरंच फायदेशीर बी आहे। अशा पद्धतीनं शिडी लावायची आणि झाडावर चढायला लागते। फणस आता ही पिकायला आलेला कसं ओळखायचं? उत्तम नसून आयुर्वेदात त्याला एक उत्तम औषधी आणि पौष्टिक फळ मानले गेले आहे। बर 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 आता हा कुठला आहे? हा पिकलेला फणस हा कापास आहे ना, म्हणजे असं कुरकुरीत लागतो तेच ना? बलवर्धक, ताकद देणारा, वात आणि पित्त दोष शांत करणारा, तर कफ वाढवणारा आहे। फणसामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मला वाटतं आयुर्वेदानुसार फणसाचे नियमित आणि योग्य प्रमाणात सेवन केल्याने तसं टिचकी मारल्यावर कळतं का लगेच? सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते। हो, लय लांबी फणसामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते। कच्च्या किंवा पिकलेल्या फणसाच्या योग्य सेवनामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो। मात्र हा पचायला जड असल्याने मर्यादित प्रमाणात खावा। हां, खराब होऊन जातो। बर 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 आणि असं कासऱ्याने काढलेलं अजिबात त्याला तकलीफ नसते, असं आहे। ज्याला खोकला, दमा किंवा कफाचा त्रास आहे त्याने पिकलेला फणस रात्रीच्या वेळी आलाय का तो? टाळावे। नाही, विरुद्ध आहार कोणता आहे तर फणस खाल्ल्यानंतर लगेच दूध, दही अजून किंवा म्हणजे नाही, खाऊ जवळ नये। नाही तर नाहीतच नाही का? आयुर्वेदात त्याला विरुद्ध अन्न मानले गेले आहे, ज्यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात। लगेच खाणारे वांद्र माकडं म्हणा माणसं, हो आता हे 2-3 दिवसात पिकलं। बर 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 झाडावरून काढलेला फणस लगेच पिकत नाही। तो नैसर्गिकरित्या आणि लवकर पिकण्यासाठी आपण याच्या देठाचा भाग कापून तिथे थोडे मीठ लावणार आहोत, किंवा कोकणात याला पाचर मारतात। आता हा फणस आपण 2-3 दिवस एका गोणपाटात किंवा सुक्या गवतात उबदार ठिकाणी झाकून ठेवूया, जेणेकरून तो छान सुवासिक आणि मऊ पिकेल। तर अशा पद्धतीने हे फणस काढणे चालू केलेले आहे। हा जो देठ लांब आहे तो आपण आता नंतर कट करणार आहोत। अशा पद्धतीने आपण फणस झाडावरून काढलेला आहे। हां, काढ, ह्यातनं काढू का? ते तुम्हाला प्रॅक्टिस असेल वरती जायचं आणि यायचं नाहीतर असं काही जमणारच नाही। तर दोन 3 दिवसानंतर आपण हा पाहतोय, हा तयार झालेला आहे। याचा वासही खूप सुगंध असा सुटलेला आहे। तर आपण हा कापायला घेऊया। असा मऊ झालेला आहे। नमस्कार, मी बघणार आहोत। करू का जरा बंद? आपण कट केलेला आहे
तर ह्याच्यामधला जो हे पाहू शकताय, हा जो मधला पोर्शन आहे तो काढायचा आहे. ह्याच्यामध्ये पोर्शन आहे तो काढायचा प्रथम. हे पाहतोय आपण कट केल्यानंतर हे सुंदर असे पिवळसर कलर आलेला आहे, खूप सुंदर आणि खाण्यासाठी गोड अतिशय सुंदर असं हे फणस. आपण आता हे सगळे गरे काढून घेतलेले आहेत आणि त्यातील आता आपण बिया काढणार आहोत. बाजूला बिया काढून हे अशा पद्धतीने कट करून आपण उन्हात लावणार आहोत 2, 3, 4 दिवसापर्यंत. 4 ते 5 दिवसानंतर हे पूर्ण कडक असा आवाज, खडखड आवाज आला पाहिजे, त्यातलं पाणी पूर्ण निघालं पाहिजे आणि याला थोडंसं मीठ लावून हे काचेच्या भरणीत आपण ठेवून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्ही अशा पद्धतीनं बनवत असाल तर तुम्ही करत असलेली रेसिपी आम्हाला नक्की सजेशन देऊ शकता. धन्यवाद, आभारी आहे.